विज्ञानाच्या जोरावर खूप विकास केला. त्यातूनच आपण एआय निर्मिती केली. एआय हा आहे रोबोट आम्ही शाळेमध्ये तयार केला. मी दोघी तिघींची मदत घेऊन हा रोबोट तयार केला. तसंच मला मॅडमनी खूप मार्गदर्शन केले. हा रोबोट तयार करताना त्याच्यामध्ये आम्हाला एक पुस्तक होतं, त्यानुसार हा करायचा होता. तसंच याची माहिती दिली तर हा आपल्याला आता सर्वत्रच पाहायला भेटतो. रोबोटच नाही तर तंत्रज्ञान हे आपण संगणक, मोबाईल, टॅबलेट अशा स्वरूपात पाहतो. आपण रोज मोबाईलचा वापर करतो, त्यातूनच वेगवेगळी माहिती आपल्याला आवडत होते. तशाच प्रकारे रोबोटचं काम आता मी सांगते. रोबोट हा प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करू शकतो. वैद्यकीय क्षेत्रामध्ये आपण पाहिलं तर तो गोळ्या औषध सुद्धा बनवू शकतो. त्यासाठी त्याला कोणतं योग्य रसायन किंवा मग त्या गोळ्यांमध्ये किती प्रमाणात त्यासाठी लागणारे साहित्य आपण टाकलं ते सुद्धा आपल्याला ते माहिती करून देऊ शकतो. शेतीच्या क्षेत्रात पाहिलं तर आपण आताच पाहतो. यावर्षी आमच्या गावामध्ये मशीनद्वारे सरकी लावली गेली. ते म्हणजे काय होतं, तंत्रज्ञान होतं. तुमच्याही गावात लावलीच असेल. तसंच वेगवेगळ्या प्रकारे आपण या तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करतो पण आहोत. आणि त्यामुळे आपल्या शेतीचा विकास होतो आणि त्यावरच आपल्या भारताचा विकास होणार आहे. त्यामुळे रोबोट हा काळाची गरज बनणार आहे. रोबोट जर आला तर आपल्याला कामाची गरज नाहीये. म्हणजे आपण काम करू शकत नाही असं म्हणणं नाही. आपण काम करू शकतो, पण हा रोबोट आपल्या हाताखाली आपला असिस्टंट म्हणून काम करू शकतो. हा रोबोट सर्व कामे करतो. वस्तू उचलणे किंवा मग आता महिलांच्या बाबतीत झालं तर घरातली कामे आपण समजून घेऊया. धुणं असेल किंवा भांडे, स्वयंपाक ही सारी यंत्र आपण बनवू शकतो, निर्मिती करू शकतो आणि त्याद्वारे आपण आपलं कामही करू शकतो. फक्त येत्या काळामध्ये ही आपल्यासाठी एक संभावित आव्हानही असू शकते. त्यामुळे रोबोटचा वापर जास्तीत जास्त करावा का नाही यावरही अनेक प्रश्न उठतात. त्यामुळे मी सांगू इच्छिते रोबोटचा वापर आपण असिस्टंट म्हणून करू शकतो. त्यामुळे आपल्याला आपल्या जीवनामध्ये सहाय्यताही होईल आणि तसेच आपले कामे करण्यासाठी आपल्याला तो एक उपयुक्त असेल. आता मी हा रोबोट कशा प्रकारे चालतो हे दाखवते. हा असा राऊंड फिरतो, लेफ्ट आणि राईट यामध्ये हा रिमोट आहे. या रिमोटद्वारे आपण त्याला चालवू शकतो, त्याला फिरवू शकतो, त्याला जिथे आपण म्हणलं तिथे आपण त्याला नेऊ शकतो. हे लेफ्ट, मी याला राईट साईडने फिरवत आहे उजव्या, आणि याला मी अशा लेफ्ट साईडने फिरवत आहे. तसंच आता याला जर मी पुढे नाहीचं म्हणलं तर अशा प्रकारे नेऊ शकतो. हा अशा प्रकारे चालतो आणि त्याला जर मागे आणायचं म्हणलं तर याच्यातच मागे आणि पुढे हे दोन्ही फ्रंट आणि बॅक बटन्स असतात, तो मागे जातात. तसंच त्याला राऊंड करायचं म्हणलं तर मी असं राऊंड सुद्धा करू शकतो. म्हणजे याची इतकी गरज आहे आपल्याला की सांगायचंही काम नाही. आपण याच्याकडून प्रत्येक प्रकारची माहिती घेऊ शकतो. शिक्षण क्षेत्रात आता आपण पाहतच आहोत, आमच्या शाळेमध्ये प्रत्येक वर्गामध्ये आम्हाला स्मार्ट टीव्ही आहे. त्याद्वारे आम्हाला शिकवलं जातं आणि ते आम्हाला समजतं सुद्धा. त्यामुळे याचा उपयोग आपण शिक्षण क्षेत्रात सुद्धा करू शकतो. अवघड वाटणारे विषय गणित, विज्ञान यासाठी तर तो खूपच महत्त्वाचा आहे. आजकालचे नवीन जे ॲप्स निघाले आहेत, जेमिनी, चॅटजीपीटी, यूट्यूब, गुगल, हे तर आपल्याला माहितीच आहे. त्याद्वारे आपण आपल्या शिक्षणामध्ये प्रगती करू शकतो. हे फक्त एआय विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे शक्य झालं आहे. त्यामुळे तुम्ही विज्ञान तंत्रज्ञानाच्या सहाय्याने संगणकातून विचार करा आणि आपलं जीवन समृद्ध बनवा. आपल्या भारताला पुढे विकासाच्या वाटेवरती नेण्यासाठी मदत